रामकृष्ण हरी. आजचा विषय असा आहे की रोजच्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात. त्यामध्येच काही लोक अशीही असतात की दुसऱ्याला मोहित करून त्याच्याकडून पैसा उकळण्याचं काम ती लोक करत असतात. पण याच्यापासून सावध राहण्याचा खरोखर समाजाला गरज आहे. काही लोक असतात ते म्हणतात वास्तू दोष आहे, तुमचं भविष्य सांगतो, किंवा तुम्ही हे वापरा, तुम्ही ती अंगठी वापरा, तुम्ही हा खडा वापरा, तुम्ही ते वापरा. असंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक गृहस्थ होता आणि तो खूप साधा होता. त्याला कुठलाही व्यक्ती जर म्हणला की मला या व्यक्तीने भविष्य सांगितलं आहे आणि ते खरोखर चांगलं आहे, किंवा घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर ते काढलं तर आपलं खऱ्या अर्थानं चांगलं होतं, हे ऐकून त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं. आणि तो असाच गावामध्ये चालला होता. गावात चालत असताना असाच एक व्यक्ती त्याला भेटला. त्याने सांगितलं की मी अशा प्रकारे ग्रहदोष किंवा तुमचं भविष्य मी तुम्हाला सांगतो. त्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने त्या माणसाला मोहित केलं. त्याच्या घरी गेला आणि त्याच्या घरची पाहणी केली. त्याला म्हटला, तुमचं किचन या साईडला आहे, तुमचं हे या साईडला, हे पाडावं लागेल, ते हे करावं लागेल. तदनंतर त्या व्यक्तीने तसं केलं, पण त्याच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडला नाही. अरे हे असं करून कुठं काय होत असतं का? कुठलंही काय पाडून किंवा काय करून बदल करून काहीच होत नाही. जे आहे ते आहे, तसंच राहू द्या. आणि आत्ता एक नवीन असा एक ट्रेड आला आहे की आत्ता काय झालं आहे, भविष्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत बऱ्यापैकी लोक. पण जे काही ठेवतात त्यांना हे भविष्यवाले बी तशा प्रकारे फसवतात. की आता ते पाडापाडी घराचं किचन पाडा किंवा हे पाडा, याला आता एक नवीन पर्याय त्या लोकांनी शोधून काढलेला आहे. काही कुठली तरी तांब्याची तार त्या ठिकाणी अशी आडवी टाका, कॉन्क्रीटमध्ये गाडून टाका, किंवा काय असे दोतांड व्यक्ती असतात किंवा ती जे फसवणारे लोक असतात, त्याच्यावरती कुणी विश्वास अशा प्रकारे ठेवणं चुकीचं आहे. तुमचा जर विश्वास असला तर खऱ्या अर्थाने भगवंतावरती ठेवा. मनापासून नामस्मरण करा. प्रत्येक देवाला जाण्याचा प्रयत्न करा. नवे मी तर म्हणीन जाच. प्रत्येक तीर्थ ठिकाणी जा, त्या देवाचं दर्शन घ्या. आणि त्यानंतर आल्यानंतर बघा, आपल्या कुठल्याही प्रकारचं काही बदल करण्याची किंवा काही करण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं मनापासून कुठल्याही घरामध्ये असू द्या, कुठल्याही दुकानामध्ये असू द्या, किंवा कुठल्याही वास्तूमध्ये तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी देवाचा एक सुंदर असा फोटो लावा आणि त्याला रोज सकाळी त्या देवाची आरती करण्याचा एक प्रयत्न करा. बघा, तुमचा दिवस खूप आनंदात आणि खूप चांगला जाईल. ज्या अशा प्रकारे जर तुम्ही करत राहाल, भगवंताचं नामस्मरण घेत राहाल, भगवंताला मनापासून जर तुम्ही ते प्रार्थना करत राहाल, रोज आरती सकाळ संध्याकाळ करण्याचा प्रयत्न करत राहाल, तर तुम्हाला कोणाकडे भविष्य किंवा कोणाचा सल्ला घेण्याची काही गरज पडणार नाही. जसं आपण घरामध्ये पाळीव प्राणी पाळतो, त्यामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, कबूतर असेल, आणखी कुठल्या प्रकारचे प्राणी पक्षी असतील. असंच एका व्यक्तीने घरामध्ये एक कुत्रं आणि एक मांजर पाळलेलं होतं. कुत्रा खऱ्या अर्थाने इमानदार असतो, यामध्ये शंका नाही. मांजर हे बेईमानीच असतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर त्या व्यक्तीने त्यावेळेस चुलीवरती दूध ठेवलेलं असतं. दुधावरती थंड झाल्यानंतर झाकणही ठेवलेलं असतं आणि ती महिला ही थोडीशी बाहेर भांडी घासण्यासाठी गेली असते. तर नंतर ते मांजर येतं आणि ते पंजानी त्याच्यावरचं झाकण काढतं आणि ते दूध प्यायला लागतं. दूध पिताना मांजर नेहमी डोळं झाकून घेतं आणि त्याला वाटतं की मला कोणीच पाहत नाही आहे. तर नंतर घरातला कोणीतरी व्यक्ती येतो आणि ते पाहतो आणि त्याला चांगला चोप देतो. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच
हे जे मांजर कुत्रा हे जे प्राणी आहेत त्याप्रमाणेच आपण आहोत. हे भगवंत म्हणजे थोडक्यात आपला मालक आहे. याने आपल्याला या भूतलावरती पाठवलेलं आहे. आपण कसं कार्य करायचं हे आपण ठरवायचं. आपल्याला वाटतं की ते दूध आहे आणि ते आपण प्राशन केलं तर कोणाला कळणार नाही. म्हणजे जे वाईट कर्म आहे ते करू नका. जे चांगलं आहे तेच करा. तर तुम्ही खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काहीतरी कराल आणि भविष्य कुणाकडे पाहण्याची गरजही पडणार नाही. पुढं तुम्हाला माहिती आहे आपण हे कार्य जे करतोय ते वाईट आहे, तरी पण तुम्ही जर करत असाल आणि तदनंतर कोणीतरी तुम्हाला शिक्षा देत असेल, त्या मांजराप्रमाणे तुम्हाला एखादा धपाटा देत असेल किंवा आणखी कुठल्या प्रकारचा तुमच्यावरती अन्याय होत असेल किंवा काहीतरी घटना होत असेल, तर यापासून खरोखर तुम्ही वाचू शकता. कारण तुम्ही जर कर्मच तशा प्रकारे करत राहिला तर ही वेळ तुमच्यावर येणारच नाही. त्यामुळे त्या दारामध्ये बसलेल्या इमानदार कुत्र्याप्रमाणे तुम्ही असा चांगला म्हणजे नाव जगामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तो जरी कुत्रा असला, कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म त्याने घेतलेला असला, तरी पण तो इमानदार म्हणूनच त्याची ओळख आहे. आपण कोण आहोत, कुठल्या योनीत आपण जन्म घेतलेला आहे किंवा कसल्या प्रकारे आपण राहतो याला काहीही महत्त्व नाही. आपण फक्त आणि फक्त देवाचीच लेकरं आहोत हे आपण विसरता कामा नये. खऱ्या अर्थानं हे जे व्हिडिओ मी टाकतोय याचा एवढाच एक उद्देश आहे की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जे जे करायचं ते चांगलं करा आणि नामस्मरण करण्यापासून लांब जाऊ नका. अरे हे धोतांड लोकांना जे येतात भविष्यवाणी सांगू किंवा अमकं कसा करतो किंवा तमकं यांच्यावरती विश्वास ठेवून तू खर्च करण्यापेक्षा एखाद्या अनाथ शाळेला जा, अनाथांना अन्नदान करा. त्यामध्ये तुमचं कल्याण 100% होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कराल त्याच वेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक दृष्टीचे आहात असे म्हणावे लागेल. मी कोणी साधू नाही किंवा संत नाही किंवा कोणी योगी नाही. मी एक सर्वसामान्य तुमच्यासारखाच मनुष्य आहे. फक्त मला ही देवानी बुद्धी दिली की अशा प्रकारे व्हिडिओ करण्याचं हे भाग्य माझ्या नशिबात आलं. खरोखरच मी त्या भगवंताचं मनापासून आभार मानतो, नतमस्तक होतो भगवंतचरणी. आणि या ठिकाणी हे जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय यामधून कुणीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. हा कुठला अंधश्रद्धा पसरवण्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी मुळीच करत नाही, हेही लक्षात ठेवा. जे मला माझ्या मनाला वाटतं, जे माझ्या मनात आहे किंवा मला जे आत्मसमाधान वाटतं त्याबद्दलच मी हे व्हिडिओ बनवतो. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.